5 अशा स्किल्स ज्या तुम्हाला श्रीमंत बनण्यासाठी मदत करतील. हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्यांना स्वतःला काहीतरी बनायचं आहे. हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्यांना स्वतःला आणि त्यांच्या आयुष्याला सुंदर आणि छान बनवायचं आहे. हा व्हिडिओ तुमच्या रिच बनण्याच्या डिझायरला पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. स्किल्स ज्या आपल्याला ॲडव्हान्टेज देतात काहीतरी नवीन शिकण्यासाठी, स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी, एखाद्या गोष्टीत एक्सपर्ट बनण्यासाठी. सो मग तुम्हालाही या मनी गेममध्ये एक्सपर्ट व्हायचं असेल, खूप सारा पैसा कमवायचा असेल, श्रीमंत बनायचं असेल, तर या 5 स्किल्स जाणून घ्या. ज्या स्किल्स सगळे रिच फाउंडर्स, CEOज, इन्व्हेस्टर्स आणि भरपूर फेमस लोक फॉलो करत आले आहेत. आणि बघा, या व्हिडिओत मी तुम्हाला काहीच तेच सांगणार नाही आहे की कशा प्रकारे पैसे वाचवायचे, कशी बचत करायची, कशी इन्व्हेस्टमेंट करायची. हे सगळं नाही सांगणार आहे, कारण हे ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे आणि हे तुम्ही करतसुद्धा आहात. आपण बोलणार आहोत श्रीमंत लोकांच्या ओव्हरऑल माइंडसेटबद्दल. चला तर मग सुरू करूया. नंबर 1, बीइंग स्पेसिफिक. श्रीमंत लोक त्यांच्या हॉबीज आणि लाईफस्टाईलबद्दल खूप स्पेसिफिक असतात. त्यांचा बिझनेस या वर्षी त्यांना किती मोठा करायचा आहे, त्यांना या वर्षात किती पैसे कमवायचे आहेत, त्यांना कसं काम करायचं आहे, याची सगळी प्लॅनिंग त्यांची झालेली असते. इतकंच नाही तर कोणत्या डेटला, कोणत्या वेळी त्यांना काय करायचं आहे हे सुद्धा त्यांनी ठरवून ठेवलेलं असतं. आता हे काय असतं? हेच असतं स्पेसिफिक असणं. माहीत असणं की मला काय हवं आहे, मला काय करायचं आहे आणि मी जे काही काम करतोय ते मी का करतो, त्यातून मला काय मिळणार आहे. तुम्हीसुद्धा लाईफमध्ये सगळ्यात आधी स्पेसिफिक राहण्याची स्किल शिका. फक्त असं नका म्हणू की मला श्रीमंत बनायचं आहे. असं ठरवा की तुम्हाला या वर्षी किती पैसे कमवायचे. फक्त बचत नका करू, ठरवा की तुम्हाला या वर्षी किती बचत करायची आहे. आणि यासोबत याचीही प्लॅनिंग करा की तुम्हाला बचत करण्यासाठी एका वर्षात जितका तुम्ही ठरवलाय तितका पैसा कमवण्यासाठी काय करावं लागेल. मग स्पेसिफिक कसं राहायचं. बघा, ही स्किल टायमानुसार डेव्हलप होईल. आता मी तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारते, त्यांचे आन्सर्स तुम्ही एखाद्या पेपरवर लिहू शकता किंवा मनात बोलू शकता. याने तुम्हाला समजेल की तुम्हाला स्पेसिफिकली काय हवंय. तुमचा फायनान्शियल गोल काय आहे, म्हणजे किती अमाऊंट तुमच्याकडे असली पाहिजे ज्यामुळे तुम्ही स्वतःला रिच समजाल. नंबर 2, तुम्हाला एक्झॅक्टली कोणतं काम करून रिच बनायचं आहे. नंबर 3, तुम्हाला कितव्या वर्षी म्हणजे अजून किती वर्षांनंतर तुमचा फायनान्शियल गोल अचीव करायचा आहे. क्वेश्चन 4, तुम्ही रिच बनण्यासाठी काय काय सॅक्रिफाईस करायला तयार आहात. क्वेश्चन 5, तुम्हाला रिच का बनायचं आहे. नंबर 2, फायनान्शियल लिटरसी. बघा, खूप लोकांना असं वाटतं की ते एकदाच श्रीमंत बनले ना की मग झालं, म्हणजे त्यांचा गोल काहीतरी वेगळा असतो. पण त्यांनी त्याहून जास्त थोडे जरी पैसे कमवून घेतले तर एकाच वर्षात त्यांना असं वाटतं की आता झालं ना, आता मला काही करायची गरजच नाही आहे. पण असं नसतं. बघा, बऱ्याचदा आपण आपल्याच आजूबाजूला बघतो ना, काही जण खूप श्रीमंत असतात एकेवेळी आणि अचानकच त्यांच्यावर एक वेळ अशी येते की त्यांची परिस्थिती गरिबीची होऊन जाते, नॉर्मल होऊन जाते. ते मिडल क्लासवाला आयुष्य जगायला लागतात. हे त्यांच्यासोबत का होतं? कारण त्यांच्याकडे फायनान्शियल नॉलेज कमी असतं. पण ज्यांना खरोखर रिच बनायचं असतं ना, ते तोपर्यंत त्यांचे पैसे वाया ठिकाणी वाया घालत नाही जोपर्यंत ते पूर्णपणे रिच नाही बनून जात. आणि त्यांची हीच स्किल त्यांना फायनान्शियल फ्रीडम मिळवून देते. आणि राहिली गोष्ट फायनान्शियल नॉलेजची, तर ते आज आपण कुठूनही शिकू शकतो. फायनान्शियल नॉलेजचे बरेचसे व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील. त्यातून तुम्हाला बरंच काही समजेल, बरंच काही शिकायला मिळेल, तेही अगदी फ्री. तिसरी स्किल, लॉंग टर्म विजन. बघा, आजकाल ना आपल्याला प्रत्येक गोष्ट अशी हवी असते लगेचच. पण बघा, कोणतीही गोष्ट लगेच मिळवण्याची सवय पिझ्झा डिलिव्हरीपर्यंत ठेवा फक्त. ही सवय तुमची फायनान्शियली मदत नाही करणार आणि बऱ्याच जणांच्या याच सवयीमुळे ते श्रीमंत नाही बनू शकत. बघा, आपण पेशन्स ठेवले पाहिजे, थोडं थांबलं पाहिजे, थोडी वाट बघितली पाहिजे. बघा, श्रीमंत बनण्याचा असा कोणताही शॉर्टकट नाही आहे. त्यासाठी आपल्याला थोडं थांबावंच लागतं. लॉंग टर्मचा विचार करा. श्रीमंत लोक नेहमी लॉंग टर्मचा विचार करतात, ते पेशन्स ठेवतात. आणि असे बरेचसे श्रीमंत व्यक्ती आहेत जे फक्त त्यांच्या पेशन्समुळेच श्रीमंत बनले आहेत. जर त्यांनी आधीच हार मानून घेतली असती तर ते आज इथे पोहोचले नसते. नंबर 4, डिसिप्लिन. बघा, डिसिप्लिन, स्वतःला लावलेली शिस्त ही एक अशी गोष्ट आहे जी आपण 3 महिने जरी फॉलो केली ना तरीसुद्धा आपण कुठल्या कुठे पोहोचून जाऊ. म्हणजे एखादी गोष्ट जी तुम्हाला 2 वर्षात मिळणार आहे तीच गोष्ट तुम्ही डिसिप्लिनने फक्त 3 ते 4 महिन्यात अचीव करू शकता. हो, असं होऊ शकतं. बघा, डिसिप्लिन म्हणजे काहीही होऊन जाऊ दे, काहीही झालं तरी मी जे ठरवलंय, जे मी काम करतोय ते मी रोज करणार आहे. जे ठरवलंय त्याच पद्धतीने करणार आहे. त्यात कशाहीमुळे बदल न होऊ देणं म्हणजे खरा डिसिप्लिन असतो.
माझा दिवस ठीक जात नाही आहे, माझा मूड खराब आहे, मला कंटाळा येतो आहे, मला भूक लागत नाही आहे, माझी तर घरी भांडणच झाली आहे. डिसिप्लिनसमोर या गोष्टी मॅटर नाही करत. तुम्ही जे ठरवले ना ते तुम्हाला करायचंच आहे, मग परिस्थिती कोणतीही असू द्या. स्वतःला शिस्त लावा. तुमच्या डोक्यात ठेवा की काही होऊन जाऊ दे, मला माझा फायनान्शियल गोल अचीव करायचाच आहे. स्वतःवर दया करणं सोडून द्या आणि मग बघा तुमच्यात कसा बदल होतोय ते. नंबर 5, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. सपोज तुमच्याकडे एक खूप जास्त छान बिझनेस आयडिया आहे. अशा प्रोडक्टची तुमच्या मनात प्लॅनिंग आहे जो खरोखर मार्केटमध्ये व्हॅल्यू ॲड करेल. पण ज्यावेळी तुम्हाला कोणत्या मीटिंगमध्ये ते प्रेझेंट करायचं असतं त्यावेळी तुम्हाला प्रेझेंट करता येत नाही. एखादी गोष्ट दुसऱ्याला मांडून सांगता येत नाही, व्यवस्थित बोलता येत नाही. बघा, हे मोठे मोठे बिझनेसमॅन, श्रीमंत बनलेले व्यक्ती यांची कम्युनिकेशन स्किल खतरनाक असते आणि त्याचमुळे हे कुणालाही त्यांची गोष्ट समजावून सांगू शकतात. आणि ज्यावेळी आपण कुणाशी इफेक्टिव्ह कम्युनिकेशन करतो ना त्यावेळी आपलं न होणारं कामसुद्धा होऊन जातं. एक नॉर्मल प्रोडक्टसुद्धा ऑसम वाटू शकतं जेव्हा आपले कम्युनिकेशन स्किल भारी असेल. सेलिंग आणि मार्केटिंग या स्किलमध्ये येते. म्हणून तुमची कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करा. ज्यावेळी तुम्हाला लोकांसमोर छान बोलता येतं ना त्यावेळी तुमचा खूप जास्त चांगला प्रभाव पडतो. तर या होत्या काही स्किल ज्या स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी तुमची नक्की मदत करतील. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.